तर महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधीचा हा सोहळा होताना आपण बघतोय। महाराष्ट्र गीताने या शपथविधी सोहळ्याची सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधीचा सोहळा सध्या सुरू आहे। मैं द्रौपदी मुर्मू, भारत की राष्ट्रपति, भारत के संविधान के अनुच्छेद 155 द्वारा मुझ में निहित की गई शक्ति के आधार पर इसके द्वारा श्री सी.पी. राधाकृष्णन को उस तारीख से महाराष्ट्र का राज्यपाल नियुक्त करती हूँ जिस तारीख को वह अपने पद का कार्यभार ग्रहण करते हैं। भारत गणराज्य के 75 वर्ष में आज सन 2024 ईस्वी के जुलाई मास के 27वें दिन 5 श्रावण 1946 शक राष्ट्रपति भवन नई दिल्ली में दिया गया। So now I'll read it in English. By virtue of the power vested in me by Article 155 of the Constitution of India, I, Draupadi Murmu, President of India, hereby appoint Shri C.P. Radhakrishnan to be the Governor of Maharashtra with effect from the date he assumes charge of his office. Given at Rashtrapati Bhavan, New Delhi, this 27th day of July, in the year 2024, 5th Shravana 1946 Shaka, in the 75th year of Republic of India. Sir, may I request Honorable Chief Justice to kindly administer the oath. I, Chandravaram Kodusami Radhakrishnan, do swear in the name of God that I will faithfully execute the office of Governor of Maharashtra and will do the best of my ability, preserve, protect and defend the Constitution and the law, and that I will devote myself to the service and well-being of the people of Maharashtra. नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधीचा सोहळा सध्या पार पडतोय। भाजपच्या दक्षिणेमधल्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक महत्त्वाचं असं नाव पुदुच्चेरीमध्ये सुद्धा नायब राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि दक्षिणेमध्ये भाजपला अधिक विस्तार करण्यासाठी त्यांची मोलाची कामगिरी सुद्धा राहिली आहे। तमिळनाडूमधल्या कोईमतूर या मतदारसंघामधून ते 2 वेळा खासदार सुद्धा राहिलेले आहेत।
तर नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या शपथविधीचा सोहळा आपण बघतोय। राज्यपाल रमेश बैस यांना निरोप दिल्याच्या नंतर आता CP राधाकृष्णन यांनी राज्यपाल म्हणून आता आजपासून कार्यभार स्वीकारलेला आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपसाठी दक्षिणेमध्ये त्यांनी मोलाचं काम केलेलं होतं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अगदी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।